हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर खास तुमच्यासाठी पाडव्यासाठी मी ही अशी देवगुडी तयार केली आहे. देवाजवळ तुम्ही उभं करू शकता किंवा तुम्हाला जागा नसेल तर दाराच्या बाहेर उभं करण्यासाठी पाट्यावर वगैरे छान आहे. झटपट होती, 2 मिनिटात तयार होती. तुम्ही मग फॅब्रिक कोणतं पण असं वापरू शकता किंवा मग ओढणी असेल किंवा तुमची साडी असेल तर तुम्ही किंवा कट करून तुम्ही कापड लेस लावून पण तयार करू शकता. तर असं छान मी तयार केलेलं आहे. ह्याला कसं केलं ते पाहू आपण आता. ह्याला तर हे असं कापड मी खालीवर लेस लावलेलं करून घेतलेलं आहे. हे असं एवढं अंतर मी सोडलेलं आहे. हे वरची लेस अशी इथपर्यंत ठेवली आहे 4-5 इंचापर्यंत. तुम्ही असे 3 पदर पण करू शकता. तर असं हे पूर्ण दुहेरीला मी एका साईडनं पूर्ण प्लेट घालून घेतले आहेत. असे प्लेट्स घालून घेतले आहेत पूर्ण एक साईडनं. मग तुम्हाला हे कसं पिन लावली ते दाखवते मी. तर मी ही अशी शेवटची निरी उलटी करून घेतलेली आहे व इथे अशा पिना लावून घेतलेल्या आहेत, साडी पिना. व नंतर हा भाग आपण असा हा उलटा करून घ्यायचा आहे. म्हणजे मग आपल्याला हे असे पाठीमागची साईड अडकवता येते, काठीला अडकवता येते ही साईड देवाजवळ वगैरे आपल्याला गुढी उभी करताना. तर हे असं तयार होतं व शिलाई पण दिसत नाही. मग आपण दाराबाहेर पण असं हे लावू शकतो. अशी छान ही गुढी तयार झाली आहे. तर ही दुसरी पण मी अशीच करून घेतलेली आहे. तुम्हाला हे पिना लावलेत मी काढून दाखवते. तर मी असे हा पूर्ण ओढणी आहे ही. तर अशी दुहेरी करून घेतली, खाली एक काठ वर एक काठ. तर ही शेवटची जी निरी असते आपली ती मी अशी उलटी करून घेतलेली आहे. हे असे दोन्ही पदर मागे पुढे ह्याच्यावर टाकून घ्यायचे आहेत. असे सोपी पद्धत आहे एकदम. मशीन नसेल, पटकन झटपट तयार करायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. इकडे एक लावून घ्यायचं आहे असं. इकडे एक लावून घ्यायचं आहे असं. व आपण अशा पिना लावून घेतल्या की हा भाग हा असा उलटवून घ्यायचा आहे आपल्याला. असा उलटवून घेतला की मग या साईडला असं ते काठी अडकवण्यासाठी होते. हे एवढं हे वशिला आपलं कुठे काही दिसत पण नाही, कसं केलं आहे काय नाही लक्षात येत नाही. मग ह्याच्यावर तुम्ही अशी काठी ह्याच्यातमध्ये अडकवली की मग नारळ वगैरे तुम्ही ह्याला लावू शकता, तांब्या वगैरे, हार वगैरे. तर हे अशा निऱ्या तयार करून घेतल्या त्याच्या. अशी छान गुढी तयार होती. ही देवाजवळ पण देवगुडी पण तयार होती आणि दाराच्या बाहेर पण तुम्ही लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. सोपी पद्धत आहे एकदम. शिलाईची गरज नाही, मशीनची गरज नाही, साडीची गरज नाही. पटकन झटपट 2 मिनिटामध्ये तुम्ही अशी ही बनवू शकता. छान सुंदर अशी गुढी. दिसायला पण असं सुंदर दिसतंय. 2 मिनिटात तयार होती पटकन. तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही यासाठी. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. गुढीपाडव्यासाठी सर्वांना शुभेच्छा माझ्या ॲडव्हान्समध्ये.